उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे पुन्हा एकदा नाराज असल्याची चर्चा आहे। सह्याद्री अतिथीगृहात काल विविध विभागांच्या महत्त्वाच्या बैठकांचं आयोजन करण्यात आलं। त्याकडे एकनाथ शिंदे यांनी पाठ फिरवली। शिवसेना आणि भाजपमध्ये आगामी पालिका निवडणुकांच्या जागा वाटपावरून सुरू असलेली उढाताण आणि निधी वाटपावरून अजित पवार यांच्यावरील रोष यामुळे महायुतीमध्ये पुन्हा नाराजी नाट्य आहे आणि त्यामुळे शिंदे बैठकांसाठी गैरहजर असल्याची चर्चा आहे। तर एकनाथ शिंदे पुन्हा नाराज असल्याचं कळतंय। जागा आणि निधी वाटपावरून धुसफूस सुरू असल्याचं कळतंय। एकनाथ शिंदे यांनी शासकीय बैठकांना दांडी मारलेली आहे, त्यामुळे पुन्हा शिंदे नाराज असल्याची चर्चा रंगलेली आहे। शिवाय अजितदादा आणि शिंदेंचं इतकं काही पटत नाहीये असं देखील समोर येतंय। या संदर्भात अधिकची अपडेट आमच्या प्रतिनिधी वैदेही काणीकरांकडून घेऊयात। वैदेही, नेमकं काय घडलेलं आहे? शिंदे का नाराज आहेत? काल अनेक प्रशासकीय बैठकींचं आयोजन करण्यात आलं होतं, मात्र एकनाथ शिंदे हे त्या बैठकीत नसल्याचं देखील दिसून आलेलं होतं। दरम्यानच्या काळामध्ये एकनाथ शिंदे यांची तब्येत बरी नसल्याचं देखील सांगण्यात आलं होतं। मात्र आधीच झालेल्या कॅबिनेट बैठकीमध्ये देखील एकनाथ शिंदे यांच्या मंत्र्यांनी काही नाराजीचा सूर दिला होता, कारण कामं होत नाहीयेत आणि त्या उद्देशाने निधी मिळत नाहीये असा देखील नाराजीचा सूर एकनाथ शिंदे यांच्या मंत्र्यांनी एकनाथ शिंदे यांच्याकडे दिलेला होता। आणि त्यानंतरच्या कालच्या सह्याद्री महत्वाच्या बैठकीमध्ये एकनाथ शिंदे अनुपस्थित राहिल्यामुळे अनेक चर्चांना उधाण आल्याचं म्हणायला मिळत आहे। शिंदेची नाराजी आहे का की अन्य कुठली वेगळी कारण आहेत, या संदर्भात सध्या मोठी चर्चा सुरू आहे। निश्चितच धन्यवाद वैदेही दिलेल्या सर्व सविस्तर अपडेटसाठी। तर एकंदरीत आपण पाहू शकतोय एकनाथ शिंदे हे नाराज आहेत अशी चर्चा जी आहे ती राजकीय वर्तुळात रंगली आहे, कारण शिंदेंनी अनेक शासकीय बैठकांना दांडी मारली आहे।